होलिका दहनाची पौराणिक कथा. होलिका दहन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. ही कथा हिरण्यकश्यप, त्याचा भक्त पुत्र प्रल्हाद आणि त्याची बहीण होलिका यांच्याशी संबंधित आहे. कथापूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक अत्यंत अहंकारी, शक्तिशाली राक्षस राजा होता. त्याला स्वतःलाच देव मानून सर्वांनी त्याची पूजा करावीसे वाटत होते. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परमेश्वर विष्णू यांचा मोठा भक्त होता. हिरण्यकश्यपूने अनेक वेळा प्रल्हादाला विष्णू भक्ती सोडण्यास सांगितले, पण प्रल्हाद ठाम राहिला. रागाने हिरण्यकश्यपने त्याला मारण्याचा अनेक प्रयत्न केले. उंच डोंगरावरून ढकलले, साप सोडले, विष देणे, परंतु प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीमध्ये न जळण्याचा वर मिळाला होता. ती प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत बसली, असा विचार करून की प्रल्हाद जळून जाईल. पण देवाच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका स्वतःच अग्नीत जळून भस्मसात झाली. यानंतर भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. या कथेचा संदेश अहंकाराचा नाश निश्चित असतो. भक्ती आणि श्रद्धा यांची नेहमीच विजय होतो. वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय होतो. म्हणून फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करून लोक वाईट प्रवृत्तीचा त्याग करतात. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात.